जो चुने सही चॅम्पियन होई. हो शेतकरी बांधवांनो, शेतीत आपल्याला जर चॅम्पियन व्हायचं असेल ना, सुरुवातच चॅम्पियन सारखी करावी लागते. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आता खरीप हंगाम सुरू होतोय आणि या खरीप हंगामातच जर आपण आपल्या पिकांचं योग्य नियोजन केलं तरच पुढे जाऊन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार आहे. आज मी तुमच्या समोर अशी जबरदस्त आणि पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू देईन अशी माहिती घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कोणत्या ना कोणत्या प्रकारची पिकं आपण करत असतो. पण यामध्ये मुख्य पिकं सांगायचं झालं सोयाबीन पीक, कापूस पीक, मका पीक ही टॉप 3 महत्त्वाची पिकं आपण करत असतो आणि ह्याच पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी आपण नियोजन करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य म्हणजे प्रत्येक शेतकरी सोयाबीन पीक हे मोठ्या प्रमाणात करत असतो आणि ह्याच सोयाबीन पिकाचं आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणं गरजेचं असतं. म्हणूनच आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो एक महत्त्वाची गोष्ट आणि ही म्हणजे बीज प्रक्रिया. कारण पिकाची सुरुवातच जर मजबूत झाली तर अर्धयश आपल्याला तिथंच मिळतंय ना. एकंदरीतच काय तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, सुरुवातीलाच आपण बियाण्याची पेरणी केल्यानंतर अंकुरणे तर हे व्यवस्थित होत नाही आणि मुळांवर देखील रोग जास्त प्रमाणे येतो. आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का, बुरशीचा अटॅक जास्त प्रमाणे होतो आणि त्यातल्या त्यात कीटकांचाही अटॅक जास्त प्रमाणे होत पिकं आपली मागे पडतात. म्हणजेच उत्पादनामध्ये निश्चितच घट झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच आपण बियाण्याची पेरणी करायच्या आधी बीज प्रक्रिया केली तर मुळकुजही होणार नाही, बुरशीचाही अटॅक होणार नाही, कीटकांचाही त्रास कमी प्रमाणात होणार आहे. आणि म्हणूनच मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे युपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन 3 in 1. म्हणजेच याची करायची आपल्याला बीज प्रक्रिया. कारण यामध्ये 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक, पिकांचं होईल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन. शेतकरी मित्रांनो, हे फक्त औषध नाही तर तुमच्या बियाण्याभोवती एक संरक्षण कवच देखील आहे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच तुम्ही जर इलेक्ट्रॉनची बीज प्रक्रिया तुमच्या बियाण्याला करत असाल तर पिकाची सुरुवातीचीच वाढ जोमदार जबरदस्त होते आणि पुढे जाऊन आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं बघायला मिळतंय. पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपण युपीएलचं हे इलेक्ट्रॉन आहे, याची बीज प्रक्रिया आपल्या बियाण्याला करणार आहोत. पण यामध्ये घटक आहेत तरी कोणते, तर 3 in 1 हे असं जबरदस्त मिश्रण कॉम्बिनेशन यामध्ये बनवलेलं आहे. 2 बुरशीनाशक, 1 कीटकनाशक. कोणतं आहे तर लक्षात घ्या, यामध्ये ॲझोस्ट्रोबिन 2.5%, यामध्ये थायफोनेट मिथाइल 11.25%, तर यामध्ये थायमेथॉक्झॉन 25% FS हा घटक यामध्ये असल्यामुळे निश्चितच तुमचं पीक जबरदस्त डेव्हलप होणार आहे. पण पीक तर डेव्हलप होणार आहे, रेकॉर्ड ब्रेकही उत्पादन मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्या इलेक्ट्रॉनची बियाण्याला बीज प्रक्रिया तर करावी लागणार आहे. मग याचं प्रमाण आहे तरी कसं, तर ते एकदा जाणून घेऊया. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीन पीक करणार आहोत. आता सोयाबीन पीक करतेवेळी बियाणं, आता हे बियाणं आणल्यानंतर याचं प्रमाण युपीएलच्या इलेक्ट्रॉनचं प्रमाण घ्यायचं तरी किती, तर प्रति किलो बियाण्यासाठी फक्त 4 मिली याप्रमाणे घ्यायचं. मग लक्षात घ्या, एकरी आपल्याला बियाणं लागतंय 18 किलो, 20 किलो, 22 किलो, 25 किलो, 30 किलो, याप्रमाणे आपल्याला प्रति किलो बियाणाला 4 मिली हे इलेक्ट्रॉन घ्यायचं आणि याची बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया कशी करावी, तर आपण बियाणं घ्यायचं आणि या बियाण्यावर बरोबर त्या ml ने माप टाकायचं आपल्याला आणि बियाण्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. नंतर ना एक 15 ते 20 मिनिटं हे बियाणं सुकवायचंय आणि यानंतर लगेच आपण पेरणी केली तरी जबरदस्त काम होणार आहे. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल युपीएलचे इलेक्ट्रॉन आहे, याची आम्ही बीज प्रक्रिया केल्यावर आम्हाला फायदे तरी काय होते, तर लक्षात घ्या, माझ्याही शेतात सोयाबीन मी करणार आहे, तुमच्याही शेतात सोयाबीन तुम्हाला करायचंय. होतो काय, सुरुवातीला बुरशीजन्य रोगांचा अटॅक जास्त प्रमाणे होतो, त्यानंतर येतोय कीटकांचा त्रास आणि एकंदरीतच काय, यामुळं अंकुरण आपलं होत नाही. मग युपीएलचे इलेक्ट्रॉन काय काम करतं, बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवतं. सुरुवातीला कीटकांवर जो त्रास होणार आहे हा होऊ शकत नाही आणि एकंदरीत काय 100% जर्मिनेशन म्हणजे 100% उगम क्षमता होत तुमचं सोयाबीन पीक जबरदस्त डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसणार आहे. पण आपल्याला वापरायचं आहे युपीएलचं इलेक्ट्रॉन. म्हणूनच पिकाची सुरुवात जर मजबूत असेल ना, तर शेवटचाही निकालही दमदार आणि रेकॉर्ड ब्रेक झालेला बघायला मिळतो. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी फक्त बियाण्याची लागवड करू नका, तर योग्य बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची
लागवड पेरणी करा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायला विसरू नका. तर ते युपीएलच्या इलेक्ट्रॉनच्या जोडीने मदतीने. कारण सुरुवातीलाच बोललो होतो, जो चुने सही चॅम्पियन वही. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचं यंदा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय तर बियाण्याला आधी करायची आपल्याला युपीएलच्या इलेक्ट्रॉनची बीज प्रक्रिया. 100% उतार रेकॉर्ड ब्रेक पुढे जाऊन उत्पादन हमखास मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती आवडली, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. पण एक लक्षात घ्या, आजच तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानदाराकडे जाऊन मागायला विसरायचं नाही युपीएलचं इलेक्ट्रॉन. कारण आम्हाला काढायचंय म्हणावं सोयाबीनचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि बीज प्रक्रिया करायची तर आम्ही वापरणार आहे युपीएलचं इलेक्ट्रॉन. माहिती आवडली, मिलियन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत, तुमच्या जवळील कृषी सेवा चालकांपर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.